हॅलो 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 स्क्रीन विजिबल आहे का चेक करा एकदा. आहे का आकांक्षा स्क्रीन दिसते का? कोण आहे? तनिष्क. हॅलो हॅलो. येस सर विजिबल आहे. ठीक आहे चालेल. तर आपण पांडाच पाहत होतो बरोबर आहे. मिसिंग डेटा पाहिलेला आहे आपण. डेटा फ्रेम पाहत होतो आपण. तर डेटा फ्रेम मध्ये आपण कॉलम ऍड केलेला आहे. 2 कॉलम मध्ये ऑपरेशन करून सुद्धा कॉलम ऍड केलेला आहे आणि इथे ड्रॉप सुद्धा केलं युजिंग ड्रॉप. युजिंग ड्रॉप न्यू वन. ठीक आहे. आता पुढे जायचं आपल्याला आयलॉग फंक्शनकडे. ठीक आहे. तर काय करूया, मी हा डेटा फ्रेम पुन्हा रन करून घेतो. ज्युपिटर नोटबुक पुन्हा ओपन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे रन करणं गरजेचं आहे. ऑलरेडी पीडी आहे त्यामुळे पांडास सुद्धा लागेल आपल्याला. मी इथून रन करतो. तर हा डीएफ हा माझ्याकडे आहे. WXYZ कॉलम आहेत. ABCDE हे माझे रोज आहेत. ठीक आहे. तर मी आहे त्या पोझिशनला खाली इथे जातो. ठीक आहे. बरं, एकूण माझ्याकडे 4 कॉलम आहेत, 5 रो आहेत. ठीक आहे. आता आय लॉग फंक्शन आणि लॉग फंक्शन काय करतो पहा. डीएफ डॉट आय लॉग. आता तुम्ही मला सांगायचं आहे की हा सपोज मॅट्रिक्स आहे 0 1 2 3 4 0 1 2 3 0 1 2 3 4. हा मॅट्रिक्स जर असेल आणि मला जर ह्या व्हॅल्यू हव्या असतील 0.3 -0.8 -0.6 आणि 0.74 0.52 आणि -0.58 म्हणजे एकूण मला हे 2 कॉलम मधील डेटा हवा आहे. एवढा डेटा इथून हे 3 रोज सॉरी 1 रो मध्ये 3 कॉलम आणि ह्या रो मधले 3 कॉलम एकूण 6 व्हॅल्यू मला हवेत. तर आपण स्लायसिंग कशा पद्धतीने करणार आहे. पहिल्यांदा रो साठी नंतर कॉलम साठी. सांगा बरं रो साठी काय असेल.
कुठून कुठेपर्यंत असेल रो साठी? आपण मॅट्रिक्स स्लायसिंग केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पांडाज मध्ये पण लागेल. कुठून स्टार्ट करावं लागेल? 0 पासून स्टार्ट करावं लागेल की 1 पासून स्टार्ट करावं लागेल? सर 1 पासून स्टार्ट करून रो साठी 3 पर्यंत घ्यायला पाहिजे. करेक्ट. 1 पासून स्टार्ट करावं लागेल आणि 3 पर्यंत घ्यायला लागेल, कारण की 3 आहे एक्सक्लूड आहे, म्हणजे 2 पर्यंत येईल. आणि कॉलम साठी कुठून स्टार्ट करावं लागेल? वन पासून 4 पर्यंत सर. हा, मग 1 पासून आपण एमटी द्यायचं इथे. ठीक आहे. एमटी म्हणजे काय? एंड पर्यंत. जेव्हा तुम्ही हे रन कराल तेव्हा बघा तुम्हाला भेटलेलं आहे आयलॉग फंक्शन. म्हणजे डेटा फ्रेम स्लाइस करायचं असेल तर आयलॉग फंक्शन लागतो. मॅट्रिक्स स्लाइस करायचं असेल तर आयलॉग लागत नाही. डायरेक्ट तुम्ही डीएफ ऑफ केलं तर चालेल. मग हे मोस्टली कशासाठी लागतात? अशा पद्धतीने तुम्ही स्लाइसिंग करू शकता. आता सपोज तुम्हाला 1 ते 3 नंबरचे फक्त कॉलम हवेत, तर इथं कोलन द्या, म्हणजे सगळे रो, आणि 1 2 3 दिल्यानंतर फक्त तुम्हाला 2 एक्स आणि वाय, एक्स आणि वाय. जर 4 दिला तर एक्स वाय झेड. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक सपोज 100 कॉलम आहेत आणि त्यातले पहिले 50 घ्यायचे असतील तर तुम्ही काय करणार? 0 to 50 असं करा. तेव्हा तो काय करेल? पूर्ण जेवढे 50 असतील तिथेपर्यंत तो कॉलम घेईल. आणि त्या सर ते ऍक्सिस चा यूज कशासाठी आहे म्हणलं काल तुम्ही? त्या ऍक्सिसचा का? हा, हे जेव्हा तू ड्रॉप करणार आहेस तेव्हा तो हे जे ई दिलेला आहे तो ई कोणत्या आहे? एक्स ऍक्सिसला आहे की वाय ऍक्सिसला आहे ते सांगावं लागतं. आता ई इथे होतं ना, तो 0 ऍक्सिसला होता, हॉरिझॉन्टल. एक्स सर ऍक्सिस 0 मीन्स हॉरिझॉन्टल आणि 1 मीन्स व्हर्टिकल. येस. 0 म्हणजे एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल, वाय म्हणजे 1 व्हर्टिकल. तर हा आयलॉग फंक्शन आहे. तुम्ही स्पेसिफिक व्हेरिएबल जर डिफाईन करायचं असेल तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. झिरो आणि 1 नंबर, 0 आणि 2 नंबर. ठीक आहे. इथे पहा कशा पद्धतीने आपण देऊ शकतो. 0 to 3 अशा पद्धतीने देऊ शकतो. 0 1 2 3 अशा पद्धतीने देऊ शकतो. कॉलम साठी पण 0 1 2 3 अशा पद्धतीने देऊ शकतो, किंवा 0 to 3 अशा पद्धतीने देऊ शकतो. ठीक आहे. आणि सिंगल रो सिंगल कॉलम पण दिलेले आहेत. ओके. थर्ड नंबर रो, थर्ड नंबर कॉलम, डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. 0 1 2 3 0 1 2 3. 0.95 कुठे आहे? एक मिनिट. 0,0. आणि हा डेटा वेगळा आहे, सॉरी, हा डेटा वेगळा आहे आणि हा डेटा वेगळा आहे, तर आपण रँडमली जनरेट केले ना. इथे आहे डेटा तो. ठीक आहे. 0,0 2.70 आणि 3,3 0.95 बघा इथे. ठीक आहे. हा जो डेटा आहे तो जुना डेटा होता, मी रन केलेला नाही याला, आत्ता रन केलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही आयलॉग फंक्शन वापरू शकता स्लायसिंगसाठी. ठीक आहे. ठराविक कॉलम सिलेक्ट करण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. आता आयलॉग फंक्शन. हॅलो सर. हा बोला. ते आयलॉग फंक्शन आहे त्यात फक्त एक स्पेसिफिक व्हॅल्यू फक्त येत आहे का ती आपण 3,3 दिल्यावर? हा सिंगल 3,3 म्हणजे फक्त स्पेसिफिक कॉलम, स्पेसिफिक व्हॅल्यू येणार आहे. तुम्हाला स्पेसिफिक कॉलम हवा असेल तर डायरेक्ट तुम्हाला काय करावं लागेल? कोलन, सपोज 1 नंबरचा हवाय, 1 नंबर कॉलम. 0 नंबर हवाय, 0 नंबर कॉलम. ओके. 3 नंबर हवाय, 3 नंबर कॉलम. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला द्यावं लागणार आहे. मे बी हे इंडेक्स द्यावं लागणार नाही आपल्याला.
लिस्ट, कारण की लिस्ट मोर दॅन 2 असतील तर लिस्ट लागतो, परंतु दिलेलं बेटर असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आयलॉग फंक्शन वापरून स्लायसिंग करू शकता. सेम मॅट्रिक्स स्लायसिंग आणि ह्या स्लायसिंग मध्ये काही फरक नाही, फक्त ते डेटा फ्रेम अप्लाय करणार आयलॉग फंक्शन. आय म्हणजे इंडेक्स, आयचा लॉंग फॉर्म काय, इंडेक्स. आता आय नसताना म्हणजे इंडेक्सिंग नसताना सुद्धा तुम्ही त्याला काय करू शकता, स्लायसिंग करू शकता. ठीक आहे, म्हणजे याला लॉग फंक्शन म्हणतात. आय लॉग फंक्शन आणि लॉग फंक्शन. आय लॉग म्हणजे इंडेक्सिंगचा यूज करून, लॉग फंक्शन म्हणजे विदाउट इंडेक्स. विदाउट इंडेक्स कसं करायचं बघा. विदाउट इंडेक्स म्हणजे कॉलम आणि लेबलच्या बेसवर, इंडेक्स आहे ना त्याच्या बेसवर. बघा अशा पद्धतीनं कॉलम लिस्टमध्ये 2 रोज पास करा, लिस्टमध्ये 2 कॉलमचे नाव पास करा, तुम्हाला आन्सर भेटेल. जसं की पहिल्या लिस्टमध्ये मी पास करतो बी आणि डी, आणि कॉलमसाठी मी पास करतो एक्स आणि वाय. बी आणि डी, एक्स आणि वाय. म्हणजे लॉग फंक्शन नसताना सुद्धा, आय लॉग फंक्शन म्हणजे इंडेक्सिंग नसताना सुद्धा मी स्लायसिंग करू शकतो बेस्ड ऑन कॉलम नेम अँड इंडेक्स नेम. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. ए टू डी अशा पद्धतीने सुद्धा करू शकता, म्हणजे ए पासून डी पर्यंत आणि डब्ल्यू पासून वाय पर्यंत. अशा पद्धतीने आपण स्लायसिंग करू शकतो. इथे इंडेक्स नेम वापरतो इथे, सॉरी इथे कॉलम नेम आणि हा जो इंडेक्स नेम आहे हा वापरतोय. इथं मी आय लॉग वापरत नाही, इथे लॉग वापरतोय. आय लॉग म्हणजे 0, 1, 2 जे इंडेक्सिंग असतं ना, इंडेक्सिंगच्या बेसवर आपण स्लायसिंग करणे. 2 प्रकारचे स्लायसिंग आपल्याकडे आहेत. कोणकोणते, आय लॉग फंक्शन, लॉग फंक्शन. सपोज तुम्हाला फक्त एक्स आणि वाय कॉलम हवेत, तर काय करणार, एक्स आणि वाय हवं असेल तर एम्प्टी कोलन कॉमा लिस्ट मध्ये पास करावं लागेल. मोर दॅन 2 असतील तेव्हा लिस्ट मध्ये द्यावं लागतं, जर कोलन यूज करणार नसाल तर. सपोज मला डब्ल्यू आणि वाय हवा आहे, तर लिस्ट मध्ये पास करतो. अशा पद्धतीने 2 कॉलम तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सिलेक्शन प्रोसिजर अशी आहे. आता पहा, आता सिंपल तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला एक्स, वाय आणि झेड हे 3 व्हॅल्यूज एका व्हेरिएबल मध्ये हवेत, तर मला कोणता कोड लिहावा लागेल. 3 पद्धतीने मी कोड लिहू शकतो, 3 पद्धतीने. बघा, मला फक्त कॉलम मध्ये हवेत डेटा फ्रेम मध्ये एक्स, वाय, झेड. बघा मी कशा कशा पद्धतीने लिहितो. डीएफ डॉट आय लॉग सर्व कॉलम, सर्व रोज 1 पासून एंड पर्यंत मला इथं भेटलेला आहे आन्सर एक्स, वाय, झेड. ह्याला मी स्टोअर करतो टाईप 1. ठीक आहे, आन्सर आलेला आहे. सेकंड आहे डीएफ डॉट लॉग फंक्शन सर्व रोज आणि एक्स पासून स्टार्ट करायचं आहे, झेड पर्यंत मला व्हॅल्यूज हवे एक्स, वाय, झेड. ही सेकंड पद्धत, टाईप 2. आता मी अजून काय वापरतो बघा, डीएफ डॉट ड्रॉप डब्ल्यू कॉमा ॲक्सिस इक्वल टू 1. ह्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला तेच भेटणार आहे, कारण की मी डब्ल्यू ड्रॉप केले म्हणजे राहिले कोण, एक्स, वाय, झेड. ह्याला मी म्हणतो टाईप 3. अजून काय करू शकतो मी, डीएफ ऑफ, जेव्हा मी सिलेक्शन करतो, सिलेक्शन करण्यासाठी डीएफ ऑफ, आणि ह्याच्यामध्ये जेव्हा मी
एक्स कॉलम देतो तेव्हा एक्स कॉलम येतो. ठीक आहे, डीएफ ऑफ जेव्हा मी एक्स देईन तेव्हा एक्स कॉलम येतो. जर मला मल्टिपल हवे असतील तर मला लिस्टमध्ये पास करावं लागतं, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर डीएफ ऑफ एक्स, डीएफ ऑफ वाय, डीएफ ऑफ झेड, हा झाला टाईप 4. चार वेगवेगळ्या पद्धतीने मी एक्स वाय झेड ला सिलेक्शन केलेलं आहे. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4 असे म्हणजे 4 वेगवेगळी पद्धत आहेत. त्या 4ही पद्धतीने मी एक्स वाय झेड ला सिलेक्शन केलेलं आहे. आता हे तुम्ही ठरवायचं आहे कुठे काय वापरायचं आहे. सर कोणतेही वापरलात काही प्रॉब्लेम नाही, लॉजिक सेम, सॉरी आन्सर सेम असणार आहे, लॉजिक चेंज होणार आहे. तुम्हाला जे बेटर जाईल ते वापरायला चालू करा. मी कसं सिलेक्ट करतो, जर मला कुठल्याही एका व्हेरिएबल म्हणजे डेटा फ्रेम मध्ये एक कॉलम सोडून बाकीचे हवेत तर मी तो कॉलम ड्रॉप करतो, बाकीचे सेव्ह करतो. सपोज मला ठराविक कॉलम सिलेक्ट करायचे आहेत तर मी डायरेक्टली टाईप 2 वापरतो. सपोज मला मिडल पासून काही मिडल पर्यंत मला एका सिक्वेन्स मध्ये डेटा घ्यायचा आहे, कॉलम घ्यायचे तर मी तिथं आय लॉक वापरतो, त्या रेंज पासून त्या रेंज पर्यंत, कॉलम नेम जर मोठे असतील तर. ठीक आहे, आणि स्पेसिफिक 2-3 कॉलम जर मला सिलेक्ट करायचे असतील तर मी डायरेक्टली डीएफ ऑफ एक्स 2-3 कॉलमचे नाव देतो आणि मी हे वापरतो. डिपेंड, सिच्युएशन चेंज झाली, शॉर्टकट चेंज झाला. सर्वांना समजलं का? सर्वांना समजलं का? तनिष्क, आकांक्षा, हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. सर ते आय लॉकचं होतं बघा, जर कॉलम सिलेक्ट करायचं असेल तर ते जरा परत सांगणार का? मी तर सांगतो ना, डीएफ डॉट आय लॉक पहिला असतो तो रो साठी असतो, बरोबर आहे ना, आणि सेकंड असतो तो कॉलम साठी असतो. हे माहित आहे का तुला? होय सर. तर डीएफ डॉट आय लॉक मला सर्व रो हवेत म्हणून मी एम्प्टी कोलन देतो, म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत. हे पण माहिती आहे तुला? हो सर. ठीक आहे, म्हणजे सगळे रो झाले. आता मला एकच कॉलम हवा आहे, तर कोणता कॉलम आहे? इथे तू डायरेक्टली अशा पद्धतीने लिहिलास तर पण चालतं बरं का, म्हणजे मिक्स केलास तरी चालतं. सॉरी, लॉक मध्ये नंबर वापरू शकतो, आय लॉक मध्ये नाही वापरू शकत. ओके, ठीक आहे. हा, आता मला इथे एक्स हवाय तर एक्स कुठल्या पोझिशनला आहे? 1 नंबर पोझिशनला. जर मला 1 आणि 2 हवेत सर ते पुढचं लिस्ट मध्ये लिहायचंच असते कंपल्सरी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. जर मोर दॅन 2 पेक्षा जास्त घेणार असेल तर लिस्ट द्यावं लागेल, जर देणार नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एकच असेल तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुला व्हेरिएबल नेम शो होणार नाही तिथे, एवढंच. तर लिस्ट मध्ये दिलास तर बेटर राहील. ओके सर. ओके, जर चेक करू द्या मला हे नंबर चालतं का ह्याच्यामध्ये, लॉक फंक्शन मध्ये. नाही चालत, ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, हे लॉक आणि आय लॉक. अजून कोणाला काही डाऊट आहे का? नाही, ठीक आहे, पुढे जाऊया आपण.
कंडिशनल सिलेक्शन, कंडिशनल सिलेक्शन, कंडिशनच्या बेसवर सिलेक्शन. आता मी तुम्हाला काय करतो इथे समजावून सांगतो. डीएफ कुठे आहे? इथे. तर हे आयलॉग झालेलं आहे इथे. तुम्ही आन्सर द्यायचं बरं का. मला फक्त एक्स आणि वाय कॉलम हवेत, तर मी काय करू शकतो, डीएफ ऑफ लिस्ट मध्ये एक्स, मी अशा पद्धतीने लिहू शकतो का? एक्स आणि वाय कॉलम मला हवेत. हो की नाही? आन्सर द्या पोरांनो. येस सर. ठीक आहे, एक्स आणि वाय. आता मी काय करतो, थोडं ना अशा पद्धतीने लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बघा, डीएफ ऑफ ए मध्ये कोणती व्हॅल्यू एक्स आणि वाय. तर काय करणार, एक्स आणि वाय तो काय करेल, ऍक्सेस करून देईल. असं लिहिलं तरी चालेल, चालेल की नाही? कोण आहे, कोण कोण आहेत बरं, मला नाव कळू दे. अनिकेत, ऋतुजा, शिवानी, तनिष्क. ओके, माझं सिंगल स्क्रीन आहे, तुम्ही थंब केलं तर मला समजत नाही इथे, मला या स्क्रीनवर यावं लागतं. ठीक आहे, तर 1 मिनिट होल्ड करा. ठीक आहे, आता रिप्लाय करा, दिसेल मला आता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता मी काय करतोय पहा, मला ए मध्ये काय हवं आहे, जो माझा एक्स कॉलम आहे ना, हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे, ही माझी कंडिशन आहे. बघा, ही माझी कंडिशन आहे. इथे मी आता कंडिशन लिहिलेलं आहे ए मध्ये. ओके, मी ह्याला म्हणतो कंडिशन आणि इथं लिहितो ब्रॅकेटमध्ये कंडिशन. ठीक आहे, आता मी काय लिहिलंय, इथं कंडिशन लिहिलेलं आहे, डीएफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर बघा, एक्स हा जो आहे करस्पॉन्डिंग डीएफ मध्ये चेंजेस झालेले आहेत, कारण की हा जो एक्स आहे तो 0 आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग फक्त व्हॅल्यू तिथे राहिलेले आहेत. बघा, 0.62, 0.74, 0.197. ठीक आहे, तर हे 2 लाईन मध्ये झालेलं आहे. आपल्याला एका लाईन मध्ये लिहायचं असेल तर डीएफ ऑफ, हा ऑफचा ब्रॅकेट झाला, आणि इथे कंडिशन लिहायची, डीएफ मधल्या कुठल्या व्हेरिएबल अप्लाय करणार आहे आपण, एक्स व्हेरिएबलवर अप्लाय करणार आहे. काय अप्लाय करणार आहे, ग्रेटर दॅन 0. बघा, आतली जी असते ती कंडिशन असते, बाहेरचा स्क्वेअर ब्रॅकेट हा ऑफचा स्क्वेअर ब्रॅकेट असतो. म्हणजेच काय, ही जी कंडिशन आहे ती पूर्णच्या पूर्ण डेटा फ्रेमवर अप्लाय होणार आहे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झालेले सर्व डेटा पॉइंट्स आपल्याला
इथे शो होणार आहे. ज्या पद्धतीने आपण इथे एक्स देत होतो म्हणजे काय, फक्त एक्स कॉलम येत होता, एक्स कॉलम अप्लाय होणार आहे डेटा फ्रेम मधील व्हॅल्यूज. पण आता मला इथे काय करायचं, अप्लाय एक्स हा ग्रेटर झाला पाहिजे 0च्या, तसेच करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज मला इथे शो झाले पाहिजेत, म्हणजेच याला आपण फिल्टर सुद्धा म्हणू शकतो. बाकीचे कॉलम वाय हा लेस दॅन 0 पाहिजे. मी पुन्हा लिहितो बरं का, डीएफ ऑफ हा ऑफचा ब्रॅकेट आणि इथे लिहितो डीएफ ऑफ वाय सिलेक्ट करायचं असेल तर डीएफ हा लिहिणं गरजेचंच आहे. डीएफ ऑफ वाय हा लेस पाहिजे 0च्या. बघा, लेस असणारे व्हॅल्यूज वायच्या करस्पॉन्डिंग चेंजेस इथे आहेत. त्या रो मध्ये जे वायच्या व्हॅल्यू मध्ये 0 पेक्षा कमी व्हॅल्यूज आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग WXZ सुद्धा व्हॅल्यू इथे शो झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपण फिल्टर केलेलं आहे. कंडिशनच्या हा तेच म्हणतोय ना, आपण कंडिशनल सिलेक्शन करतोय, कंडिशन अप्लाय करतोय वाय वर, तर वायच्या बेसवर होणार ना. आता फक्त वायच कसा तुला दाखवेल, वायचे 2 आणि बाकीचे 4 असे नाही शो होत ना, कारण की डेटा फ्रेम मध्ये सर्वांची लेंथ सेम पाहिजे, सर्वांची लेंथ सेम पाहिजे. तू वाय वर अप्लाय केलायस ह्याचा अर्थ तू वायच्या कंडिशनचा यूज करून पूर्ण डेटा फ्रेम मध्ये चेंजेस केलेला आहेस असा अर्थ आहे. ओके, वायचा यूज करून त्याच्यावर कंडिशन अप्लाय करून पूर्ण डेटा फ्रेमवर चेंजेस केले आहेत. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे मार्क्स आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, आणि मी चेक करतो की मॅथ्स मध्ये जो फेल आहे तो डेटा मला काढून टाकायचा आहे. तर मी काय करेन, डीएफ ऑफ मॅथ्स लेस दॅन 35, ग्रेटर दॅन 35, लेस दॅन नाही, म्हणजे 35 कंडिशन सॅटिस्फाय करणारे मॅथ्सचे तशीच त्या प्रकारचेच रो मला शो होतील. तो रो निघून जाईल, तो ऑब्झर्वेशन निघून जाईल. ठीक आहे, तर ह्याला म्हटलं जातं कंडिशनल सिलेक्शन. ठीक आहे, एक कंडिशन आहे त्याच्या बेसवर तुम्ही काय करताय, पूर्ण डेटा फ्रेमवर फिल्टर अप्लाय करताय. समजलं का सर्वांना? अनिकेत समजलं का? शिवानी? तनिष्क? ओके, ठीक आहे, चला. आता इथे मी सिंगल कंडिशन अप्लाय केलेलं आहे, तर मला 2 कंडिशन अप्लाय करायच्यात. तर मी काय करतो, ह्याला एका ब्रॅकेट मध्ये ऍड करतो आणि इथं लिहितो अँड कंडिशन. कुठे गेला अँड? आणि अजून एका ब्रॅकेट मध्ये अजून एक कंडिशन लिहितो. मला वाय पण ग्रेटर दॅन 0 पाहिजे, लेस दॅन 0 आहे का? मी ह्याला म्हणतो की वाय सुद्धा ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि डब्ल्यू पण ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर मला लिहावं लागेल डीएफ ऑफ डब्ल्यू ग्रेटर दॅन 0. बघा, 2 कंडिशन आहे तिथे. एक कंडिशन आहे वाय ग्रेटर दॅन 0 पाहिजे, सेकंड कंडिशन आहे डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर बघा, डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? आहे. वाय सुद्धा आहे का? आहे. तर हा तुमचा ए रो तुम्हाला शो होईल. डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? आहे. वाय आहे का? नाही. तर हा तुम्हाला शो होणार नाही. डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही आहे, हा शोच होणार नाही. डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? आहे. वाय आहे का? नाही, हा पण शो नाही होणार. डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? आहे. वाय ग्रेटर दॅन 0 का? आहे. म्हणजे ए आणि ई तुम्हाला शो होण्याचे चान्सेस आहेत. ओके, 2 कंडिशन. हे पण समजलं का सर्वांना? थंब करा, चालेल. ओके, डन. आता अँडच्या ऐवजी मी ऑर यूज करतोय. ऑर म्हणजे काय, दोन्ही पैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय असेल तर तो मला शो व्हायला हवा रो. बघा, डब्ल्यू किंवा वाय, डब्ल्यू आणि वाय ने, डब्ल्यू किंवा वाय ग्रेटर दॅन 0 आहेत का? आहेत, ए शो होईल. डब्ल्यू किंवा वाय दोन्हीपैकी एक ग्रेटर दॅन 0 आहे का? आहे, हा शो होईल. डब्ल्यू किंवा वाय ह्यांच्यामध्ये सी ग्रेटर दॅन वाय मध्ये 0 आहे, ठीक आहे. डब्ल्यू आणि वाय
डब्ल्यू मध्ये ग्रेटर दॅन 0 आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे सर्व व्हॅल्यू इथे तुम्हाला शो व्हायला हवेत. एक्सपेक्टेड आन्सर तेच आहे. हे ऑर झालं. अँड आणि ऑर. अँड म्हणजे बोथ कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. ऑर म्हणजे दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे कंडिशनल सिलेक्शन असतं. ठीक आहे. सर्वांना समजलेलं असेल कंडिशनल सिलेक्शन. थोडं ट्राय करा म्हणजे समजेल. आता बघा, कंडिशनल सिलेक्शन केल्यानंतर मला फक्त एक्स आणि वाय हवे आहेत, तर मी काय करू शकतो? जर मला एक्स वाय हवा असेल तर मी काय करतो? डीएफ ऑफ, आता ह्याला लिस्ट मध्ये द्यावं लागेल ना, कारण की 2 व्हॅल्यूज आहेत. अशा पद्धतीने मी एक्स आणि वाय अप्लाय करतो. परंतु मला आता काय करायचंय? ह्या डेटा फ्रेम मधील जे कंडिशन अप्लाय केल्यानंतर आहेत ना, त्यातील एक्स आणि वाय पाहिजेत. म्हणजे हा पूर्ण तुमचा झाला डीएफ, कारण की ह्याच्यावर अप्लाय करायचं ना. हा पूर्ण तुमचा झाला डीएफ, कारण की हा डेटा फ्रेम कुठून आलेला आहे? ह्या कोड मधून आलेला आहे. म्हणून तुम्ही ह्याला कन्सिडर करा पूर्ण डीएफ. मग डीएफ झाला असेल तर हे तुम्ही काय करा? ह्याच्या पुढे लिहा, डीएफ ऑफ लिस्ट मध्ये एक्स वाय. बघा काय, एक्स आणि वाय. ठीक आहे. ह्याला आपण काय कन्सिडर केलेले? पूर्णपणे डीएफ कन्सिडर केलेले. का? कारण त्याच्यामुळेच तो आन्सर आलेला आहे. जर तुम्ही असं डीएफ वापरला तर पूर्ण एक्स वाय येईल. ओके. तो डेटा फ्रेम कशामुळे जनरेट झाला होता? ह्याच्यामुळे. म्हणून हा डीएफ कन्सिडर करा आणि त्याच्यामधील मला एक्स आणि वाय तुम्ही ऍक्सेस करून दाखवू शकता अशा पद्धतीने. सिंगल एक्स हवा असेल असं चालेल किंवा असंही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर ह्याला म्हटलं तर कंडिशनल सिलेक्शन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कोड सांगतो. एक एक्झाम्पल, फिजिक्स, केम, मॅथ्स. नेम, पर्सेंटेज. ओके. आता तुम्ही मला कोड सांगायचा. माझ्याकडे एकूण 5 कॉलम आहेत. नेम आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे आणि पर्सेंटेज आहे. मला काय हवं आहे? ज्याला मॅथ्स मध्ये ग्रेटर दॅन 40 आहेत त्याचा नेम अँड पर्सेंटेज हवा आहे मला. ज्याला मॅथ्स मध्ये 40 पेक्षा जास्त मार्क आहेत त्याचं नाव आणि पर्सेंटेज हवा आहे, बाकी काय नको. हा कोड सांगा मला आता. कोड हा माझा डीएफ आहे समजा, ह्याचं नाव पण डीएफच आहे समजा. सर डीएफ ऑफ टाइप करणार. सांग. डीएफ ऑफ सर अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्ट ओपन क्लोज कर. डीएफ सर त्याच्यामध्ये आता आपल्याला कोणता मॅथ्स सब्जेक्ट आहे ना सर? हा कोड सांग मला डायरेक्ट. सर कोलन मध्ये मॅथ्स लिहायचं. सॉरी, ग्रेटर ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट ग्रेटर
ग्रेटर दॅन 40. सर ते डीएफच्या मागचं स्क्वेअर ब्रॅकेट काढणार. सर इथं ब्रॅकेट क्लोज कर. सर इट इज राईट. सर तेवढाच. बरोबर आहे. पुढे सर अँड नाही, हा अँड सर अँड ऑपरेटर यूज करायचं सर. सर आपल्याला डीएफच्या अगोदर ना फंक्शन ब्रॅकेट द्यायला पाहिजे. नाही त्याच्या पुढचं डीएफ ऑफ नंतरचं तिथं फंक्शन ब्रॅकेट द्यायला पाहिजे. असं. हा सर आता इकडं पुढं अँड नंतर सेम ऍज इट इज नाही इथेपर्यंत बरोबर आहेस तू. हे अँड नाहीये इथेपर्यंत बरोबर आहेस. सर त्याच्या पुढे आता काय लक्षात आहे. तर बघा इथे मी कंडिशनच्या बेसवर मॅथ्स मध्ये 40 असणारे स्टुडंट काय केलेले आहेत. एक मिनिट होल्ड करा. हॅलो. हा ठीक आहे. आता बघा कंडिशनच्या बेसवर सिलेक्शन झालेलं आहे. एक मिनिट थांबा. हा ठीक आहे. सॉरी. तर इथे पहा कंडिशनच्या बेसवर सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे काय, मॅथ्स मध्ये जे 40 मार्क्स आहेत, ज्यांना 40चे ग्रेटर आहेत, ते सर्व रो सिलेक्शन झालेले आहेत. आता रो सिलेक्शन झाल्यानंतर मला त्या जो डेटा फ्रेम सिलेक्ट झालेला ना, त्या डेटा फ्रेम मधून मला नेम आणि पर्सेंटेज हवाय. तर मला सिंपल काय करावं लागेल, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिस्ट मध्ये मी लिहीन नेम आणि जे काही तुमचं पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज मला काय हवंय, त्या सिलेक्टेड झालेल्या डेटा फ्रेम मधून मला हवं आहे. समजलं का कोड सर्वांना? कोड समजला का? सर ते लास्टला लिहिले ते जरा असं मला समजणं झाले. ते जरा परत सांगा, नेम आणि पर्सेंटेज म्हणजे कसं यूज काय. बर, समजना झालेला आहे. एक 2 3 4. ठीक आहे. हा माझ्याकडे एक डेटा फ्रेम आहे.
डेटा फ्रेम दिसतोय, समजतो डेटा फ्रेम? ठीक आहे. आता ह्या डेटा फ्रेम मध्ये मला काय हवंय, मॅथ्स मध्ये, ओके मी ह्याला पुन्हा एकदा रॅन्डमली कन्वर्ट करतो. हा ठीक आहे, गुड. हा माझ्याकडे डीएफ. मला काय करायचंय, मॅथ्स मध्ये ग्रेटर दॅन 40 असणारे फक्त पर्सेंटेज मला हवेत. ग्रेटर दॅन 40 असणारे फक्त पर्सेंटेज मला हवेत, कारण की आता नेम मी ते देऊ शकत नाही. तर बघा, मॅथ्स मध्ये 40 पेक्षा जास्त असणार आहे इथे एक आहे, त्याचा पर्सेंटेज आहे 21. 64 त्याचा पर्सेंटेज आहे 83. 57 15 आणि 14. म्हणजेच काय, एक्सपेक्टेड जे आन्सर आहे ते एक्सपेक्टेड आन्सर मला आलं पाहिजे 21, 83, 15 आणि 14. बरोबर आहे का? हे तरी समजलं का एक्सपेक्टेड आन्सर मला काय आलं पाहिजे? तनिष? ओके ठीक. आता हे आन्सर कसं आणायचं बघा. डीएफ ऑफ सर कोणाचा तर मेसेज आलाय. कशावर? म्हणजे मीटिंग चॅटवर. चॅट मध्ये मला काय दिसत नाहीये. सर ते अनिकेत त्यांचा आलाय. अनिकेत कधी केलाय मेसेज? ओके अनिकेत आवाज येत? अनिकेत तुला काय समजलेलं नाही मला सांग बरं. म्हणजे मी हा डेटा फ्रेम कसा क्रिएट केला हा समजला नाही का? अरे हा डेटा फ्रेम ऍक्च्युली हे जे मागच्या सेशन मध्ये झालेलं आहे हे रॅन्डम नंबर वापरून ना मी रिशेप केलेला आहे आणि रिशेप करून त्याला कॉलमचे नाव दिलेले आहेत. हा एक डेटा फ्रेम क्रिएट करून घेतलेला आहे मी, आपल्याला थोडे ऑपरेशन करायचं आहे म्हणून. तर हे तर आपल्या मागच्या सेशन मध्ये झालेलं आहे, हा ह्या सेशनचा पार्ट नाही आहे हा. ठीक आहे. तर एक रॅन्डम नंबर जनरेट करून घेतलेले इंटिजर 1 to 100 मधून 24 रॅन्डम नंबर घेतलेले आहेत आणि त्याला मी 6 रो आणि 4 कॉलम मध्ये काय केलेलं आहे, अरेंज केलेला आहे. आणि मग त्याला ओके 21, 23, 83 ठीक आहे. बघ मला काय करायचं आहे, ज्यांना मॅथ्स मध्ये ग्रेटर दॅन 40 मार्क्स आहेत, बघा मी काय म्हणतोय, मॅथ्स मध्ये ग्रेटर दॅन 40 मार्क्स आहेत त्यांचे फक्त मला पर्सेंटेज हवेत, त्यांचेच. आता मॅथ्स मध्ये ग्रेटर दॅन 40 कोणाकोणाला आहेत? हा 22 आहे, हा ग्रेटर दॅन 40 आहे का? ऑब्विसली नाही. तर मला 82 नको आहे. मॅथ्स मध्ये 72 अबाव 40 आहे ना, आहे. तर ह्याचे पर्सेंटेज किती आहेत? 21% आहेत. रॅन्डमली नंबर आहेत, समजून घ्या. मॅथ्स मध्ये 6 ग्रेटर दॅन 40 आहे का? नाही. तर त्याचे पर्सेंटेज मला नको आहेत. मॅथ्स मध्ये 64 ग्रेटर दॅन 40 आहेत. हा मला हवा आहे 83 हवा आहे. हा पण 40च्या वर आहे, हा पण 40च्या वर आहे, म्हणजे मला 15 आणि 14 पण हवा आहे. म्हणजे मॅथ्स मध्ये अबाव 40 असणारे पर्सेंटेज मला इथे डिस्प्ले झाले पाहिजे. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजला अनिकेत? सर म्हणजे मॅथच्या कंडिशनवर, म्हणजे जी मॅथची कंडिशन लिहिली आहे ग्रेटर दॅन 40 त्याच्यावर पर्सेंटेज प्रिंट होणार फक्त. येस करेक्ट. मॅथच्या कंडिशनवर. आता मी इथं मॅथची कंडिशन पहिला वापरतो. मॅथची कंडिशन बघा काय, डीएफ ऑफ मॅथ्सला कंडिशन लावणार आहे मी. मॅथ्स हा तुमचा पाहिजे ग्रेटर दॅन 0. जेव्हा मी रन करेन, मॅथ्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे का? येस. बघा जेव्हा मी मॅथ्सवर कंडिशन लावलेली आहे तेव्हा बघा ग्रेटर दॅन 40 वालाच डेटा इथे मला शो झालेला आहे. लेस दॅन 40 22 0 नंबर इंडेक्स डिलीट झालेला आहे, 2 नंबर इंडेक्स निघून गेलेला आहे, राहिलेले आहेत ग्रेटर दॅन 40. आता ह्या डेटा मधील, आता मी सपोज ह्याला मी DF1 नावाने सेव्ह करतो. काय करतो? DF1 नावाने सेव्ह करतो.
आता तुम्ही मला आन्सर सांगायचं बरं का. DF1. आता मला DF1 मधील पर्सेंटेज हवा आहे फक्त. तर कशा पद्धतीने लिहिणार आपण DF1 ऑफ, अशा पद्धतीनेच लिहितो ना तनिष्क. मला ह्या कॉलम डेटा फ्रेम मधील पर्सेंटेज हवा असेल तर अशा पद्धतीने लिहितो ना. तर हे झाले पर्सेंटेज. मग इथपर्यंत समजलं का सर्वांना? होय सर. शिवानी, ऋतुजा, अनिकेत? हो सर. ओके. तर मला इथं लिहिण्याच्या ऐवजी मी DF1 मध्ये स्टोअर करून इथे अप्लाय करतोय, तर डायरेक्ट मी इथे का अप्लाय नाही करू शकत? म्हणजे स्टोअर करून अप्लाय करण्याच्या ऐवजी मी डायरेक्टली इथे का अप्लाय नाही करू शकत? म्हणजे हाच म्हणजे माझा DF1 आहे ना. हा म्हणजे DF1 आहे. मग DF1 च्या पुढे मी डायरेक्टली का अप्लाय नाही करू शकत? मला सेव्ह करून अप्लाय करायच्या ऐवजी. पर्सेंटेज स्पेलिंग P कॅपिटल. पहा, कंडिशनच्या बेसवर डेटा फ्रेम सिलेक्शन केला आणि त्यामधील मला पर्सेंटेज मी ऍक्सेस केला. जर नेम असता तर अजून एक लिस्ट मध्ये देऊन मी नेम सुद्धा ऍक्सेस केला असता. सपोज मला फिजिक्सचे मार्क सुद्धा हवेत त्याचे, तर मला अजून एक लिस्ट मध्ये द्यावं लागेल, कारण की 2 व्हेरिएबल आहेत. फिजिक्स P कॅपिटल. सर P कॅपिटल. गुड, चांगलं ऑब्झर्वेशन आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत. आता फिजिक्सच्या ऐवजी तुम्ही नेम आहेत असं कन्सिडर करा आणि नेम आणि पर्सेंटेज आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही फिल्टर लावू शकता. फिल्टरिंग, ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं कंडिशनल सिलेक्शन. कोणत्याही एका व्हेरिएबलला कंडिशन लावू शकता आणि अप्लाय करू शकता. आता मी कंडिशन काय लावतो? मला मॅथ्स मध्ये पण ग्रेटर दॅन 40 पाहिजेत आणि केमिस्ट्री मध्ये पण 40 पाहिजेत. तर मला इथे कंडिशन वाढवावी लागेल. मला ह्या DF मध्ये ही एक कंडिशन झाली. अँड मला इथे एक कंडिशन लिहावी लागेल. काय? DF ऑफ केमिस्ट्री ग्रेटर दॅन 40 हवा आहे. ठीक आहे, सध्या मी ह्याला बाजूला करतो. तर बघा, दोन्ही सुद्धा ग्रेटर दॅन 40. हा तर निघून जाईल, केमिस्ट्री मॅथ्स दोन्ही पण लेस आहेत. हा राहील कारण की ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये ग्रेटर दॅन 40 आहेत. 2 नंबरचं जाईल कारण की मॅथ्स मध्ये 40 पेक्षा लहान आहे व्हॅल्यू. इथे 3 नंबर येईल तुमचा, 90 आणि 64. ठीक आहे, हा जाईल कारण की केमिस्ट्री लेस दॅन 40 आहे. हा आहे, म्हणजे 3 व्हॅल्यूज तुमचे राहतील, 1, 3 आणि 5. आणि ह्याच्यामधील जर तुम्हाला पर्सेंटेज हवा असेल गुड. आजचं सेशन आपण इथेच थांबवतोय. तनिष, अनिकेत, ऋतुजा आणि शिवानी, सर्वांना समजलं का कंडिशनल सिलेक्शन? हो सर. पांडाज खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी थोडा टाइम देतो याच्यामध्ये, कारण हे सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप लागतात आपल्याला पुढे, कारण की पुढे जाऊन ब्रॅकेट समजत नाहीत. कोणता ब्रॅकेट कशासाठी आहे हेच आपल्याला समजत नाही. आता इथे पाहिलं ना तुम्ही तर किती ब्रॅकेट आहेत इथे. तर हे आपण पाठ नाही करू शकत, रट्टा नाही मारू शकत. हे आपल्याला समजूनच घ्यावं लागतो. कोणता ब्रॅकेट काय सांगतोय, ऑफ साठी कोणता ब्रॅकेट आहे, लिस्ट साठी कोणता ब्रॅकेट आहे, राऊंड ब्रॅकेट कशासाठी आहे, अजून एक ब्रॅकेट कधी वाढवायचा, कधी कमी करायचा, हे आपल्याला लॉजिकली माहित असणं गरजेचं आहे. इथे आपण कोणतेही पाठांतर करू शकत नाही. ठीक आहे, तर आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करूया. आजचं सेशन आपण इथेच थांबूया. ठीक आहे, हे जे पूर्ण जे नोट्स आहेत ना, एकदा पांडा झाले ना तर पांडाच आणि नंपाची मी सगळे नोट्स तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, कारण की काय झालेलं आहे, आता मी जसं जसं शिकवतो ना त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये खूप चेंजेस केलेले आहेत. हे असंच तुम्हाला रॉ देऊ का मी तुम्हाला? नाही, त्याच्याऐवजी मी काय करतो, थोडं व्यवस्थित अरेंजमेंट करतो आणि मग तुम्हाला शेअर करतो. ओके, थँक्यू सर. बाय सर. या, बाय.